मंडळी नमस्कार सर्वांना, शुभ संध्याकाळ. तर मंडळी आज असा मस्त झणझणीत प्लॅन आहे ना, आळूची पानं बनवायचेत आणि आपल्या घरापाशीच आळूची पानं आहे. त्याला तर तुम्हाला दाखवते मी. इकडे आपलं थोडासा छोटासा बगीचा आहे. इकडे पहा कशी हालत करून टाकली पोरांनी. ते एवढी पोरं आहेत फांद्या तोडतात येऊन इथे. फुलं तोडायला आले का फांद्या तोडून घेतात. तसं झालं हे आता हाताने तोडलं गेलं वेगळं होईल, त्यामुळे कैचीने कापता येईल. नंतर गुलाबाची झाडं आहेत, फुलाची पण आपल्याला खूप आवड आहे. चला आळूची पानं. तर हे पहा, हे आळूची पानं आहे का? तर मंडळी ही आळूची पानं नाहीत बरं का, नाही तर खरंच म्हणता नाही एवढाली आळूची पानं आहेत का हातभर. तुम्हाला एक पान तोडून दाखवते. हे पहा. तर हे आळूचं पान नाहीये, हे मनी प्लांट आहे. नाही तर चुकून हेच खातात आळूची पान म्हणून. तर आळूची पानं इकडे आहेत खाली, आळूची पानं इकडे खाली आणि हे मनी प्लांट आहे इकडं. तर खूप आपलं उंच गेलंय झाडावर असं. कारण काही काही ना जी म्हणजे इलायची आळू असते ना असं म्हणतात, त्यांची पण पानं काही काही छोटी छोटी कणी एवढी पानं असतात आणि खरं असतातच तेवढी पानं काही काही. पण तुम्ही काय फुसू नका, ही आळूची पाने खाली नाही तर म्हणतात तुला काय आता मनी प्लांटची भाजी करायची का आळूच्या पानांची. तसं काही नाहीये. तर हे पहा इकडे आपले आळू आहे आणि तिथं आपण ऊसाचं आहे एकच म्हणजे नाही का ठिकरी लावली होती. तर खूप मस्त ऊस आलाय. कधी ध्यान झालं तर यायचं ऊस खायला घरामागं. चला चाकू आणलाय. इथं मागं 2-3 तोडले होते. आळूची पानं खूप मस्त लागतात, ती आळूची पानं खाण्यासाठी. कटिंग करून घेऊया. शक्यतो असे खालूनच कापीत जायचे आळूची पानं. काय करतात असे वरून कापतात. असे वरून कापलं का मग कसं परत दुसरं पान फुटायला जागा नाही राहत ना. आणि इथून कापलं का काय होतं, मग इथून खालून परत दुसरं पान फुटायला कोंब येतो, म्हणजे जागा राहते. त्यामुळे अशा काडक्या काढून घ्यायच्या. शरीरासाठी पण आळूची पानं खूपच फायदेशीर, खूप चांगले शरीरासाठी पण आळूची पानं. खास करून आपल्या डोळ्यांसाठी आळूची पानं खूप मस्त आहे. आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आळूची पानाची भाजी तुम्ही नक्की खा. हा नक्की खा. चला आता मंडळी घेऊया पानं कापून भाजी करायची आहे. भाजी नाही करणार मी, वड्याच करणार आहे. काही काही जण भाजी करते. अरे भाजी करायची आपल्याला, वड्या करायच्या त्याच्याशिवाय असं नाही टाकावं. खूप दिवस झाले मी पण आळूच्या वड्या नाही केलेल्या. वड्या करायच्या. काय पानं काय करतात कापात्यात, जी म्हणजे नाही का दुसरी एक प्रकारची पानं असतात ती कापात्यात आपली घशात. असे घशामध्ये कापतात. ती गावरान असतात असं म्हणतात, पण ती कापात्यात घशात. ती कशी पातळ पानं असतात. हे पान कसं जाड आहे बघा, हे पान आहे ना असं जाड आहे. हे का हे पान असं जाड आहे आणि हिरवं गडद रंग हिरवा. तर त्याचं कसं जरा असं पोपटी पानांचं कलर असतो त्या. आणि असं काळं नसतं किनार. ही कशी हिरवी गडद किनार याला कडकडनी अशी किनार नसते. ते पान आहे ना पूर्ण प्लेन असतं. आपल्याकडे ती पण आळू आहे, ती खाली आहे आपली आळू. तर अशी आळू असते मस्त. आपल्याला अजून घ्यायची पानं भाजीसाठी. तुम्ही नक्की आळूच्या वड्या खा. कोणी खाल्ल्या नसेल करून तर. सगळेच खातात, काही काहींना नाही आवडत. काय म्हणतात लय कापतात नरडत, घशात कापतात. पानं ओळखायची कशी माहिती का, अशी बारीक काडकी पाहिजे पानांची. ज्या पानांची बारीक काडकी आहे ती पानं कापत नाही. आणि आकार पण पानांचा छोटाच आकार असतो. पा सगळी पानं छोटीच आहेत, असं छोटासा आकार असतो पानांचा. आणि हिरवी गडद कलर असतो त्यांचा. ती पानं नाही कापत सहजासहजी घशात. शरीरासाठी चांगलं असतं, चांगलं लागत नाही म्हणून नाही खायचं, आपल्या शरीरासाठी खात जायचं. इकडं पण भरपूर पानं एवढे टाकलेत मी पानं आता. मंडळी एवढ्याची भाजी भरपूर होणार आहे आपल्याला.
तर एवढ्याची भाजी भरपूर होणार आहे. म्हणजे भाजी म्हणजे एवढ्या वड्या भरपूर होणार. अंदर. अजून एक. हा. बस बस अंदर. हा. हा. हे आमचे छोटे कामदार आहेत, लय काम येतात. तर एवढे पानं आपण कापले तर आता मस्तपैकी आळूच्या वड्या करायच्या संध्याकाळचं. तर शरीरासाठी खूप चांगलं, याच्यामध्ये विटॅमिन ई, बी, सी भरपूर प्रमाणात असतं, कॅल्शियम पण भरपूर असतं आणि फायबरचं पण प्रमाण जास्त असतं. याच्यामुळं काय होतं, आळूची पानं खाल्ल्याने काय होतं, म्हणजे तुमचे सांधे वगैरे जर दुखत असले त्याला पण आराम मिळून जातो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी नक्की आळूच्या वड्या खात जा, चांगल्या असतात शरीरासाठी. आणि ही पानं नाही कापत, ही पानं बघा बारीक देठ यायचं आणि छोटी शिकत पानं आहेत, हिरवीगार पानं आहेत. ही पानं सहजासहजी नरड्यात कापत नाही, घशात कापत नाहीत. तर तुम्ही नक्की आळूच्या वड्या खा, आपल्या शरीरासाठी चांगल्याच आहेत आणि खास करून आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी. तर चला मंडळी, घेतो आम्ही बाकीची कामं करून, आम्हाला पण धारा काढायला जायचं आहे आता. पण म्हणलं आमची आधी पानं कापून ठेवा, बरं संध्याकाळच्या बरे दिवस मावळं नाही ना कापती. तर चला या संध्याकाळचं वड्या खायला मस्तपैकी छान छान. चला तर मग बाय बाय.